हॅलो एव्हरीवन, मी पूर्वा आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्वाज किचनमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीज स्टफ मशरूमची रेसिपी। खूप छान लागतात मशरूम्स असे, कोणाला नसतील आवडत मशरूम खायला तेही खातील असे लागतात मशरूम। तर चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। इथे मी 14 ते 15 मशरूम घेतले आहेत। बटन मशरूम आहेत हे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहेत आणि असं दाखवल्याप्रमाणे त्यांची देठं काढून घ्यायची आहेत खालची। ही देठं काढताना थोडी अलगदच काढायची आहेत, कारण का ते मशरूम खूप नाजूक असतात, ते लगेचच तुटतात। आणि त्याचे हे जे आपण स्टेम काढतो आहोत ते टाकून नाही द्यायचे आहेत, ते आपण अगदी बारीक चिरून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा प्रकारे मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत। आता हे जे बटन मशरूम्स आहेत, म्हणजे आपण त्याच्या ज्या कॅप्स फक्त ठेवल्या आहेत, त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत। त्याच्यासाठी थोडं चवीपुरता मी मीठ टाकलेलं आहे, थोडासा अगदी किंचितसा लाल तिखट मी टाकणार आहे। आणि अगदी 1/4 टीस्पून मी त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकणार आहे। ती मी अशी बाजूला ठेवली आहे, कारण ती मग हाताने मी मिक्स करेन, नाहीतर एखाद्याच मशरूमला ती जास्त लागेल, म्हणून मी ती साईडला ठेवली आहे। हे सर्व आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण आता स्टफिंग बनवून घ्यायचं आहे। स्टफिंग बनेपर्यंत हे मॅरिनेट होईल। आता इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे। त्यात आता पॅन गरम झाल्यानंतर मी 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे। तेल ह्यासाठी टाकलं आहे की मी नंतर आता 1 टेबलस्पून बटर टाकणार आहे। त्यामध्ये नुसतं बटर टाकलं तर ते करपतं, म्हणून मी तेल पहिले टाकलं आहे। बटर चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या अगदी बारीक चिरलेल्या टाकणार आहे। 2 हिरव्या मिरच्या मी अगदी बारीक चिरून घेतल्या आहेत, ते आता मी टाकणार आहे तेलावरती। ते 1 मिनिट परतून घ्यायचं आहे, लसणीचा थोडा हरवसपणा मोडण्यासाठी। हे सगळं टाकताना मी गॅस मोठाच ठेवला आहे। लसूण थोडा ब्राउनिश होत आला की त्यामध्ये आता मी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक चिरलेले मी आता टाकणार आहे। कांदा पण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, थोडा नरम होऊ द्यायचा आहे कांदा। कांदा थोडा नरम झाला किंवा गुलाबीसर झाला की त्यामध्ये जे कापलेले आपण मशरूमचे देठ होते ते टाकणार आहे। गॅस मोठाच ठेवायचा आहे, कारण मशरूममध्ये खूप पाणी असतं, त्यासाठी आपल्याला मोठ्या गॅसवरतीच ते परतून घ्यावं लागतं, कारण आपल्याला हे लिक्विड नको आहे, आपल्याला ड्राय हवं आहे। आता ह्यामध्ये मी 1/4 कप लाल सिमला मिरची घेतली आहे आणि 1/4 कप पिवळी सिमला मिरची घेतली आहे। जर ही अवेलेबल असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही ग्रीन सिमला मिरची आपली नॉर्मल असते ती टाकली तरीही चालेल। सिमला मिरची टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून ते कंटिन्यू आपल्याला स्टर करत राहायचं आहे। आता टाकायचे चवीपुरतं मीठ आणि आता टाकायची 1/2 टीस्पून काळी मिरी। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपले सर्व सिमला मिरची वगैरे शिजून झालेली आहे। आता आपण गॅस बंद करायचा आहे। आता इथे स्टफिंगसाठीचा मेन इन्ग्रेडियंट म्हणजे चीज, ते मी ग्रेट करून घेणार आहे। त्याच्यासाठी मी 3 चीज क्यूब्स घेतल्या आहेत। आणि इथे मी ऑलरेडी ते आपण जे मिक्सचर बनवलं होतं त्यामध्ये मी मिक्स केलेलं होतं, ते शूट झालं नाही। आणि आता मी त्यामध्ये एक अर्धा लिंबू पिळून घातलेला आहे आणि थोडी कोथिंबीर टाकली आहे वरून। आता हे सगळं एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित।
स्टफिंग थोडं गरम असताना चीज टाकलं म्हणजे चीज व्यवस्थित मेल्ट होऊन त्या स्टफिंगमध्ये मिक्स होतं व्यवस्थित. आता हे स्टफिंग आपण मशरूममध्ये भरून घ्यायचं आहे. थोडं दाबूनच भरायचं आहे, कारण मशरूममध्ये तेवढी जागा नाही आहे की ते स्टफिंग राहील असं. मशरूम स्टफ करून झालेले आहेत. आता आपल्याला ते शिजून घ्यायचे आहेत, कारण आपण बाहेरचं जे मशरूम आहे ते आपण शिजून घेतलेलं नाही आहे. त्याच्यावरती आता पहिले आपण चीज थोडं टाकायचं आहे, जे आपण किसून घेतलेलं चीज आहे ते. आता त्याच पॅनमध्ये पुन्हा थोडं बटर किंवा तेल टाकून हे सगळे मशरूम्स आहेत आपण स्टफ केलेले ते ठेवायचे आहेत शिजण्यासाठी. वरून आता त्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे, म्हणजे चीज व्यवस्थित मेल्ट होईल आतल्या आत वाफेमुळे आणि मशरूमही शिजतील, म्हणून आपण ते झाकण ठेवायचं आहे. आता मशरूम शिजताना त्याला खूप पाणी सुटतं, मग ते पाणी सुकेपर्यंत आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे. मशरूमही शिजलेले आहेत आणि पाणीही सुकलेलं आहे. हे जे आपल्याला बबल्स दिसतात ते चीजचे आहेत. तर आता आपण गॅस बंद करूया आणि हे मशरूम्स आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप छान लागतात हे मशरूम, तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आवडले तर प्लीज कमेंटमध्ये नक्की मला सांगा की कसे वाटले हे स्टफ मशरूम. जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल आत्तापर्यंत आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.